शेतकऱ्यांसाठी 24 जून आत्ताच्या झटपट ठळक बातम्या. खरीपातील पेरण्या 24% पूर्ण. सोयाबीन, कपाशी, मका, तुरीच्या पेरण्या आघाडीवर. गेल्या खरीपाच्या तुलनेत यंदा आत्तापर्यंत झालेल्या पेरण्या दमदार. सोयाबीन, कपाशी, तूर, मका या प्रमुख नगदी पिकांचा पेरा अंतिम टप्प्याकडे. नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावरील गैरप्रकार आला समोर. अध्यक्षांकडून झडती. धोरणानुसार खरेदी नाही. नाशिकमधील नाफेडचे नवनिर्वाचित अध्यक्ष जेठाबाई अहिर यांनी नाशिक जिल्ह्यातील काही कांदा मार्केटवर टाकल्या धाडी. खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे कृषी मंत्र्यांना पत्र. बुलढाण्यात ज्वारी खरेदी उरकली. हजारो शेतकऱ्यांचा शेतीमाल घरात तसाच पडून. खरेदीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. आधारभूत किमतीने ज्वारी खरेदी करण्यासाठी जिल्ह्याला 33,000 क्विंटलचे उद्दिष्ट. बहुतांश महाराष्ट्र मान्सूनने व्यापला. तब्बल आठवडाभरापासून थांबलेली मान्सूनची वाटचाल सुरू. तालुकानिहाय पीक आणि विमा रक्कम जाहीर. 1 रुपयात घेता येणार विमा कवच. सहभाग घेण्यासाठी 15 जुलैपर्यंत नोंदणीची मुदत. मराठवाड्यासह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज. मुंबईमध्ये रविवारपासून जोरदार पावसाला सुरुवात. बीडमध्ये परत लाखोंच्या संख्येने मराठे एकत्र येणार. नियोजन बैठकीत निर्णय. 11 जुलै रोजी मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत शांतता रॅली. घनसावंगी तालुक्यात 70% पेरण्या पूर्ण. प्रतीक्षा आता पावसाची. निसर्गाच्या लहरी परिणामामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट. 1 रुपयात पीक विमा. 15 जुलैपर्यंतची मुदत. शेतकऱ्यांना 14 पिकांचा विमा काढण्याची संधी. वांजोळा परिसरात झाली ढगफुटी. सिल्लोडला 6 दिवसानंतर पाऊस. सिल्लोड शहर व परिसरात मुसळधार पाऊस. तालुका अद्यापही कोरडा ठाक. फुलंब्रीत मराठा क्रांती मोर्चातर्फे घेण्यात आलेल्या बैठकीत निर्णय. 13 जुलैला मराठा समाजाची रॅली. प्रत्येक गावातून 1000 नागरिक होणार जमा. परभणीत दमदार पावसाची प्रतीक्षा. जिल्ह्यामध्ये 25%च पेरण्या पूर्ण. 5,44,000 हेक्टरवरील 1,36,000 हेक्टरवर पेरणी. संत गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात. वाडोणा येथे गणगण गणात बोथेच्या गजरात स्वागत. 700 वारकऱ्यांचा सहभाग. अजितदादांच्या निम्म्या आमदारांचा महायुतीला विरोध. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंचा दावा. अद्यापही जागा वाटप सुरू झालेली नाही. जरांगेंचा अपमानाचा मराठा समाजाने बदला घेतला. विधानसभेत 4 ते 5 आमदार निवडून आणू. विशाल पाटील यांचे मोठे विधान. देशाच्या भविष्यासोबत सरकार खेळतंय. मोदी सत्तेवर येताच अनेक क्रांतिकारी गोष्टी घडल्या. परीक्षेतील घोटाळ्यांवरून जयंत पाटलांचा टोला.